आता राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. बातमी कर्जमाफी संदर्भातली. ज्या आधी कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन सरकारने पूर्ण केल्याचं चित्र आहे. शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज सरकार माफ करणार आहे. सोबतच नियमित पीक कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. राज्यातील कर्ज काढलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये होतात, परंतु इथून पुढे तुम्हाला कर्जमाफीची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. कारण आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत तुमची आता 2 लाख रुपयांची कर्जमाफी येत्या 48 तासांमध्ये होणार आहे. जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा कर्ज काढलेले असेल आणि तुम्ही सुद्धा कर्जमाफीची वाट पाहत असाल तर इथून पुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही. कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे या तिघांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 89 लाख शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निवडणुकीच्या काळामध्ये शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता की आमचं सरकार निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांचे सरसकट आम्ही 2 लाखांची कर्जमाफी करू. परंतु आता फडणवीस साहेबांचं सरकार निवडून येऊन 2 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत, तरी पण शेतकरी बांधवांना अजून कर्जमाफीपासून मुक्तता मिळालेली नव्हते. महाराष्ट्र राज्याचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांनी सुद्धा काही महिन्यांपूर्वी उपोषण केलेलं होतं, अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं. तर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये सरकारवरती दबाव आलेला होता, परंतु याच्या अगोदर सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी शब्द दिलेला होता की राज्यातील सरसकट सर्व शेतकरी बांधवांची जून महिन्यामध्ये कर्जमाफी होईल. परंतु शेतकरी बांधवांनो, जून महिन्यामध्ये तुमची कर्जमाफी झालेली नव्हती. फक्त सरकारने मंत्रिमंडळाची बैठक पार पाडण्यात आलेले होते, यासाठी समिती नेमण्यात आलेले होते, परंतु कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. परंतु शेतकरी बांधवांनो, आज राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती. या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यातील जनतेसाठी 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले होते. या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत शेतकरी बांधवांची आता 2 लाखांची कर्जमाफी होत आहे. अखेर कर्जमाफीला आता सुरुवात झालेली आहे. तर एकंदरीत कर्जमाफीसाठी सर्वात अगोदर 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. 16 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकरी बांधवांचे सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होत आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी बँकांच्या नोटिसांना घाबरून कर्ज भरलेले असेल तर त्या शेतकरी बांधवांना सुद्धा 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. आता बघा शेतकरी बांधवांनो, अखेर सरकार झुकलेलं आहे. अखेर शेतकरी बांधव जिंकलेले आहेत. तर एकंदरीत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की पहिल्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त जिल्ह्यांची निवड करण्यात येणार होते. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. 16 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बांधव राहतात आणि ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख 12 बँकांमधून कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होत आहे. आता ही कर्जमाफी 2 लाखांची होत आहे. सरकारने शब्द दिलेला होता की निवडून आल्यानंतर 2 लाखांची कर्जमाफी करू, परंतु निवडून येऊन 2 वर्ष झालं तरी पण सरकारने कर्जमाफीवरती कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. परंतु अखेर शेतकऱ्यांपुढे सरकार झुकलेलं आहे, कारण सरकारला आता सर्वसामान्यांची गरज भासत आहे. या दृष्टिकोनातून सरकार आता कर्जमाफी करत आहे. 48 तासामध्ये या 16 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी आता होत आहे. तर एकंदरीत आता आपण हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत आणि ज्या 12 बँकेतील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होत आहे तर ते आपण 12 बँका सुद्धा पाहून घ्या. परंतु शेतकरी बांधवांना कर्जमाफी करणार असं फडणवीस साहेब म्हटलेलं होतं, परंतु त्यांनी अजून एक शब्द काढलेला होता, उच्चारलेला होता, तर तो शब्द म्हणजे
सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे तर या तिघांच्या माध्यमातून या कर्जमाफीसाठी पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। राज्यातील जे शेतकरी बांधव या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी आता करण्यात येणार आहे। परंतु राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज या ठिकाणी भरून टाकलेलं असेल आणि ते शेतकरी बांधव आता सरकारला विचारत असतील की आमचा फायदा काय, तर त्या शेतकरी बांधवांना सुद्धा दिलासा मिळत आहे। कारण भरपूर असे शेतकरी बांधव आहेत की त्या शेतकरी बांधवांनी कर्जाची परतफेड केलेली आहे आणि ते शेतकरी बांधव सुद्धा नाराज झाले नाहीत पाहिजे या दृष्टिकोनातून त्या शेतकरी बांधवांना सुद्धा 50,000 रुपयांचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। बघा, राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले होते। त्या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिला निर्णय म्हणजे कर्जमाफी, दुसरा निर्णय म्हणजे 50,000 रुपयांचं प्रोत्साहन। आपण उर्वरित अजून जे 3 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर हे 3 मोठे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून कर्जमाफीची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही। कारण कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे निधी आलेला आहे। हा निधी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे। म्हणजेच येत्या 48 तासामध्ये, म्हणजेच आजचे 24 तास आणि उद्याचे 24 तास अशा 2 दिवसांमध्ये या 16 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। 52 लाख शेतकरी बांधवांची या कर्जमाफीपासून आता मुक्तता होणार आहे। भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधवांनो, तुम्ही कर्जमाफीची वाट पाहिलेली होते, परंतु अखेर कर्जमाफीचा तिढा आता सुटलेला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत तुमची कर्जमाफी करण्यासाठी सरकारने निधीला मंजुरी दिलेली होते। म्हणजेच अगोदर सरकारच्या माध्यमातून निधी गोळा करण्यात आलेला होता। हा निधी आता या 12 बँकांमध्ये पाठवण्यात आलेला आहे। कारण या 12 बँकेने जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना कर्ज दिलेले होते आणि या 12 बँकांचा कर्जाचा थकीत आकडा सर्वात मोठा होता। त्यामुळे सर्वात अगोदर या 12 जिल्ह्यांची आणि 12 बँकेची निवड करण्यात आलेली आहे। 12 बँकेमधून राज्यातील या 16 जिल्ह्यातील ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांची आता कर्जमाफीची प्रतीक्षा संपत आहे। बघा, भरपूर शेतकरी बांधवांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केलेले होते, भरपूर शेतकरी बांधवांनी कर्जमाफीसाठी उपोषण केलेले होते। अक्षरशः प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे सुद्धा काढण्यात आलेले होते, परंतु त्यावेळेस कर्जमाफीसाठी सरकारकडे निधी नव्हता, त्यामुळे त्यावेळेस कर्जमाफी करण्यात आलेली नव्हती। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सरकारकडे निधी उपलब्ध होता, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अखेर तुम्हाला दिलेला शब्द आता सरकार पूर्ण करत आहे। परंतु ही कर्जमाफी आता टप्प्याटप्प्याने होत आहे। कारण तुम्हाला माहिती असेल, कर्जमाफी काय एका दिवसामध्ये किंवा 8 दिवसांमध्ये करता येत नाही, तर या कर्जमाफीसाठी मोठा वेळ लागत असतो। परंतु शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपत आहे। राज्यातील जे शेतकरी बांधव या 16 जिल्ह्यामध्ये राहतात आणि ज्या शेतकरी बांधवांनी या 12 बँकेमधून कर्ज घेतलेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांची आता कर्जमाफीची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आपण वेळ न घालवता सर्वात अगोदर कर्जमाफीसाठी ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर या पात्रता कोणकोणत्या आहेत त्या आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। परंतु या कर्जमाफीच्या पात्रता पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तपासून घ्यायचं आहे। अन्यथा जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। परंतु राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी ही महत्त्वाची कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा फायदा 100 आणि 101% होणार आहे। आता ही कामे कोणकोणती आहेत तर ती कामे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। परंतु ही कामे पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी ज्या महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत तर त्या पात्रता आपण सर्वात अगोदर बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, पात्रता पाहण्याच्या अगोदर 12 बँकांची यादी आणि 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर बँका सांगतो। बघा, याच्यामध्ये पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया मधून भरपूर शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेले आहे। ज्या शेतकरी बांधवांनी SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मधून कर्ज घेतलेला असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांची आता कर्जमाफी होत आहे। यानंतर शेतकरी बांधवांनो, दुसरी बँक म्हणजे
म्हणजे बँक ऑफ इंडिया. बघा, जर तुम्ही बँक ऑफ इंडिया या बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तर तुमची कर्जमाफी सुद्धा आता होत आहे. यानंतर पुढची बँक बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमधून तुम्ही कर्ज काढलेलं असेल तर तुमची कर्जमाफी सुद्धा होत आहे. यानंतर चौथी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक. जर तुम्ही या पंजाब नॅशनल बँकेमधून कर्ज काढलेलं असेल तर तुमची सुद्धा आता कर्जमाफी होत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, 12 बँकांपैकी तुम्हाला 4 बँकांची नावे सांगितलेली आहेत. उर्वरित आपण 8 बँकांची यादी वाचून दाखवणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर तुम्ही जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहायची आहे. कारण तुमचा जर जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा आता होत आहे. परंतु जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही आणि तुमची कर्जमाफी सुद्धा होणार नाही. तर एकंदरीत शेतकरी बांधवांनो, आता आपण हे जिल्हे सुद्धा पाहणार आहोत. परंतु जिल्हे पाहण्याच्या अगोदर आणि या बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तर या पात्रता कोणकोणत्या आहेत त्या आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या पात्रता पाहण्याच्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. कारण शेतकरी बांधवांनो, तुमची येत्या 48 तासामध्ये आता कर्जमाफी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे. म्हणजेच तुमची कर्जमाफी आता 100% होणार आहे. आणि राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्जमाफी या ठिकाणी प्रतीक्षा केलेली नव्हती, त्यांनी त्यांचं कर्ज भरून टाकलेलं होता, त्यांना दिलासा मिळत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नियमितपणे कर्ज भरणारे शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही आता कर्ज भरून टाकलेलं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. कारण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान आता तुम्हाला देण्यात येणार आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही कर्ज भरलेले शेतकरी बांधव असाल तर तुमची सुद्धा आता प्रतीक्षा संपलेली आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज भरलेलं नव्हता, ज्या शेतकरी बांधवांना बँकांकडून नोटीस आलेल्या होत्या, तर त्या शेतकरी बांधवांची सुद्धा प्रतीक्षा संपत आहे. कारण अखेर कर्जमाफीला आता सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांची निवड आहे. तर 16 जिल्ह्यात आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. आणि त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफीची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना कर्जमाफीची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी ज्या 4 पात्रता लावलेल्या आहेत त्या 4 पात्रता सांगतो. बघा, कर्जमाफी कोणाची होणार आहे, तर राज्यातील गोरगरीब शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. यामधील पहिली पात्रता बघा, राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यानंतर राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी नाही त्यांची कर्जमाफी होणार आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे, ज्यांच्याकडे शेतजमीन कमी आहे, जे रिटायर पेन्शनधारक नाही, तर अशा गोरगरीब शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. परंतु राज्यातील जे शेतकरी बांधव श्रीमंत असतील, ज्यांच्याकडे भरगंड पैसा असेल, तर अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही. अशा शेतकरी बांधवांनी कर्जमाफीची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँका सांगत आहे. तर बघा, सर्वात अगोदर परभणी जिल्हा, यानंतर बीड जिल्हा, अकोला जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, धाराशिव जिल्हा, यवतमाळ जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, पालघर जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा, यासोबत हिंगोली असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, तर अशा 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची सर्वात अगोदर कर्जमाफी होणार आहे. आणि तुम्हाला 12 बँकांपैकी 4 बँका सांगितल्या, उर्वरित 8 बँका सांगतो. बघा, पंजाब अँड सिंध बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, यासोबत इंदिरा बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, जनधन बँक असेल, पोस्ट ऑफिस बँक असेल, तर अशा 12 बँकेमधील आणि जिल्हा मध्यवर्ती बँका, तर अशा 12 बँकेमधून जर तुम्ही कर्ज काढलेलं असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांना, सरकारने शब्द दिलेला होता की आम्ही 30 जूनपूर्वी कर्जमाफी करणार आहोत. तर या कर्जमाफीला आता लवकरच सुरुवात होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून आता अहवाल सुद्धा प्रस्थापित करण्यात आलेला आहे. लवकरच शेतकरी बांधवांनो, तुमची कर्जमाफी होईल. तोपर्यंत तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करा, फार्मर ID कार्ड काढून ठेवा आणि महत्त्वाची कामे करून ठेवा, जेणेकरून तुमची कर्जमाफी लवकरात लवकर होईल. आणि ज्यांची या ठिकाणी ज्यांनी कर्ज भरलेले असेल
त्यांना प्रोत्साहन अनुदान डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार.